काल संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या आटपाडी तालुक्यातील मित्राची फिल्म रिलीज झाली होती. फुला नावाची ती फिल्म बघायला गेलो होतो. त्याच्या आधी एनर्जेटिक स्टिंग थोडं पिलो. तिकीट विंडोजवळ जाऊन सगळ्यांची तिकीट काढली. अजून 10-15 मिनिटे बाकी होती. तोपर्यंत पिक्चरचं पोस्टर बघितलं. आत गेलो. पिक्चर चालू झाला. फिल्मबद्दल बोलायचं झालं तर फिल्मचा विषय खूप छान हाताळलेला होता. एका मुलीच्या आयुष्यावर ही फिल्म भाष्य करत होती. अशा विषयावर एखादी फिल्म यावी मला स्वतंत्रपणे असं वाटत होते. पण आपल्या गावाकडच्या मित्रांनी करून दाखवलं. फिल्म खूप छान आहे, गाणी छान आहेत, म्युझिक छान आहे, डिरेक्शन छान आहे. मुरळीकडे बघण्याचा आपल्या समाजाचा दृष्टिकोन एक वेगळाच आहे. तिच्यावर पडणाऱ्या धारदार अश्लील नजरा, अश्लील स्पर्श, लहानपणी देवासोबत लागलेलं तिचं लग्न, खंडोबा देवाला संपूर्ण आयुष्य वाहिलेले तिनं, ढोलकीच्या ताल्यावर नाचगान करावं लागणारं तिला, सुखी आणि नवी संसाराची सुरुवात करायच्या आधी आपल्या काही समाजामध्ये जागर गोंधळ घालायची ही परंपरा खूप जुनी आहे. कलावती, नाट्यशाळीन, गणिका, देवदासीन, बटिकी, बाजार बसवीन, भावीन, मुरळीन अशा कितीतरी बदनामीच्या पाट्या तिच्या नशिबी लागलेल्या. तिच्या देहाला काडीची किंमत नसलेली ती. पण आता कुठेतरी तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला बदलला पाहिजे. ती देवाची दासी आहे आणि आपण तिला देवाची दासी या नजरेनंच पाहिलं पाहिजे. मूव्ही मला खूप छान वाटला, आवडला. मला कुठेही बोरिंग झालं नाही. आपल्या गावाकडच्या मित्रांचा प्रयत्न खूप छान वाटला. आपल्या मातीतील पोरं सेन्सर बोर्डापर्यंत जात आहेत. अभिमान वाटतो. तुम्हीही तुमचा थोडा वेळ काढून थिएटरमध्ये जाऊन फुला हा चित्रपट जाऊन बघा.